श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. स जयति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीं नाशयति विघ्नानां. प्रारंभीसी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. दिनांक 14 ऑक्टोबर 2025. वार मंगळवार. दैनिक पंचांग. शालिवाहन श्री शके 1947. संवत 2081. संवत्सर विश्वावसु संवत्सर. अयन दक्षिणायन. सौर ऋतू शरद ऋतू. चांद्र ऋतू शरद ऋतू. मास अश्विन. पक्ष कृष्ण पक्ष. तिथी अष्टमी तिथी सकाळी 11:10 पर्यंत. नंतर नवमी तिथी सुरू. नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र सकाळी 11:54 पर्यंत. नंतर पुष्य नक्षत्र सुरू. योग सिद्धयोग रात्र 28:11 पर्यंत. नंतर साध्ययोग सुरू. करण दिवाकरण कौलव सकाळी 11:10 पर्यंत. नंतर रात्रोकरण तैतील रात्री 22:47 पर्यंत. नंतर गरज करण सुरू. सूर्योदय सकाळी 6:34 सूर्यास्त संध्याकाळी 18:15. रवी कन्या राशीत आहे. चंद्र कर्क राशीत आहे. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान. मेष राशीत कोणताही ग्रह नाही. वृषभ राशीत हर्षल वक्री 6 अंशावर. मिथुन राशीत चंद्र 29 अंशावर. गुरु 29 अंशावर. कर्क राशीत कोणताही ग्रह नाही. सिंह राशीत कोणताही ग्रह नाही. कन्या राशीत रवी 26 अंशावर. शुक्र 5 अंशावर. तुळ राशीत मंगळ 20 अंशावर. बुध 16 अंशावर. वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही. धनु राशीत कोणताही ग्रह नाही. मकर राशीत प्लुटो वक्री 6 अंशावर. कुंभ राशीत राहू वक्री 23 अंशावर. मीन राशीत शनी वक्री 20 अंशावर. नेपच्यून वक्री 5 अंशावर. आज आकाशातील ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग. चंद्र लाभयोग शुक्र. चंद्र त्रिकोणयोग शनी. चंद्र लाभयोग हर्षल. चंद्र त्रिकोणयोग नेपच्यून. चंद्र प्रतियोग प्लुटो. शुक्र त्रिकोणयोग हर्षल. शुक्र प्रतियुती नेपच्यून. शुक्र त्रिकोण प्लुटो योग. राहुकाळ. राहुकाळ मंगळवारी दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत असतो. राहुकाळ हा नेहमी अशुभ काळ असतो. शुभ कार्य सुरू करू नयेत. अग्निवास. पृथ्वीवर अग्निवास आहे. टीप: पितृपक्षातील महालय श्राद्ध 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत करता येते. दिनविशेष चांगला दिवस. नवमी श्राद्ध सायंकाळी. संवत्स गायीचे पूजन करावे. द्वादशी श्राद्ध. मंगळवार हा देवीचा वार असल्यामुळे आपल्या कुलदैवतेचे पूजन करावे. ओम कुलदैवताय नमः चा जप करावा. तिथीचे श्रवण केले असता लक्ष्मीची प्राप्ती होते. वाराचे श्रवण केले असता आपल्या आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राचे श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील सर्व पातक निघून जाते आणि योगाचे श्रवण केले असता आपल्या शरीरातील सर्व रोगांचे कायमचे निवारण होते. करणाचे श्रवण केले असता आपल्या मनातील शुभ चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांचे नित्य दररोज तुम्ही जर श्रवण केलात तर तुम्हाला नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. शुभम भवन्तु. आता मी तुम्हाला 14 ऑक्टोबर या दिवसाचं महत्त्व म्हणजे त्या दिवशी काय काय घडलेलं आहे याविषयी माहिती सांगत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा ही नम्र विनंती. सुविचार. ज्याला स्वतःवर ताबा ठेवता येत नाही तो कधीच स्वतंत्र नसतो. दिनविशेष. सातारचे अखेरचे छत्रपती महाराजा प्रतापसिंह यांचा स्मृतिदिन 1847. पहिले कुटुंब नियोजन प्रसारक र. धो. कर्वे यांचा स्मृतिदिन 1953.
साहित्य सम्राट न. चि. केळकर यांचा स्मृतिदिन 1947. से. तु. माधवराव पगडी यांचा स्मृतिदिन 1994. जागतिक मानक दिन. व्यक्तिविशेष. संतती नियमनांचा जाणीवपूर्वक प्रचार करणारा पहिला द्रष्टा विचारवंत म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे. आज त्यांचा स्मृतिदिन. पण ह्या संतती नियमनामुळे संपूर्ण हिंदू संस्कृती विनाशाकडे गेलेली आहे. आज कुटुंबात नाती राहिलेली नाहीत. पूर्ण नात्यांचा या संतती नियमनामुळे पूर्ण नात्यांत भाऊ बहीण आत्या मावशी काका काकू यांची नाती आज राहिलेली नाही आहेत. अतिशय संतती नियमनांचा हा विचार अतिशय धोका देणारा आहे. आज त्यांचा स्मृतिदिन. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे हे चिरंजीव. दिनांक 14 जानेवारी 1882 रोजी त्यांचा जन्म झाला. गणित विषयाचे प्राध्यापक असणाऱ्या रघुनाथरावांनी प्रचंड लोकसंख्या वाढ ही भविष्यात देशापुढील भीषण समस्या होईल हे ओळखून कुटुंब नियोजनाच्या प्रचाराचे कार्य हाती घेतले. कुटुंब नियोजनाचा जाणीवपूर्वक विचार करून लोकसंख्येला आळा बसू शकेल याविषयीचे सूत्रबद्ध चिंतन करणारे रघुनाथ धोंडो कर्वे हे पहिले भारतीय. संतती नियमनाची गरज जाणून या विषयाच्या प्रसारासाठी त्यांनी समाज स्वास्थ्य नावाचे मासिक चालविले. संतती नियमनाचा आचार व विचार हा ग्रंथ लिहिला. सर्व आयुष्य या चळवळीच्या जनजागरणासाठीच वाहिले. एवढेच नव्हे तर स्वतःला मूल नसतानाही केवळ लोकशिक्षणाचे माध्यम म्हणून स्वतःवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली. या विषयाच्या मार्गदर्शनासाठी मुंबईत त्यांनी सुरू केलेली राईट एजन्सी हे भारतातील पहिले कुटुंब कल्याण केंद्र होय. असा हा द्रष्टा विचारवंत दिनांक 14 ऑक्टोबर 1953 रोजी निधन पावला. आज त्यांचा स्मृतिदिन. बोधकथा. निसर्गाचीच निर्मिती असणारे आपण अखेर निसर्गातच विलीन होणार असतो. पण तरीही याचे भान आपणाला नसते. ते तसे यावे म्हणून ही दृष्टांत कथा. एक मुलगा मंदिरात गेला. त्याने घंटा वाजवली. घंटेतून आवाज निघाला. त्याने पुन्हा घंटा वाजवली. पुन्हा आवाज निघाला. असे 2-4 वेळा केल्यावर त्याने मंदिरातल्या पुजाऱ्याला विचारले, महाराज, ह्या घंटेचा आवाज कुठे गेला? पुजारी म्हणाला, तो परत घंटेत गेला. मुलाला नवल वाटले. त्याने पुन्हा विचारले, काय? आवाज परत घंटेत जातो? पुजारी म्हणाला, होय. तू कधीही कितीही वेळा येऊन याचं प्रत्युत्तर घेऊ शकतोस. मुलाने 4-5 दिवस वारंवार मंदिरात जाऊन हा प्रयोग करून पाहिला. त्याला समजून आले, अव्यक्तातून व्यक्त झालेली सृष्टी पुन्हा अव्यक्तात विलीन होते. तात्पर्य: माती असशी मातीत मिसळशी. चिंतन: संसारात असलेल्या विविध तापांच्या भीतीने अनेक लोक संसारापासून निवृत्त होतात. परंतु तोच श्रेष्ठ की जो प्राणिमात्रातील प्राणाला पवित्र मानून त्यांच्या विकासासाठी संसारात राहतो. जीवन पळून जाण्यासाठी किंवा भीतीसाठी नाही, ते पूजेसाठी आहे. शुभं भवन्तु.